नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्वानंदीने समोर आणला चक्क ह्या मल्लिकाचा खरा चेहरा। तर आता स्वानंदी वाजवणार मल्लिकाच्या कानाखाली नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, ह्या नालायक मल्लिकाने आपल्या समोरचा बीपी वाढण्यासाठी खूप साऱ्या गोळ्या त्याला आतापर्यंत खायला घातलेल्या असतात आणि हे सगळं मात्र आता स्वानंदीला आवडलेलं नसतं। तर स्वानंदीला माहीत असतं काही जरी झालं तरी त्या गोळ्या मला लवकरात लवकर बंद केल्या पाहिजे, नाहीतर राजवाडेंना याचा अजूनच जास्त त्रास होईल। तर दुसरीकडे मात्र मल्लिका आणि स्वानंदीमध्ये आता जोरदार भांडण होतं, कारण की एकीकडे मल्लिका म्हणत असते समरला की समर ह्या स्वानंदीचं काही ऐकू नको, कारण की हिला काहीच माहीत नाही, ती नुकती आत्ता आली। कारण की तुला माहिती आहे ना तुझ्या गोळ्यांसाठी ह्याच्यासाठी मी किती मेहनत केली, किती दिवस मी तुझ्या त्या गोळ्याचा एकही डोस चुकून दिला नाही आहे, त्याच्यामुळे ह्या स्वानंदीचं तू ऐकू नको। तर दुसरीकडे स्वानंदी म्हणते की अगो काकू, तुम्हाला काही समजतंय का? त्या गोळ्यांचा ओव्हरडोस झालाय ना, त्याच्यामुळेच राजवाडेंना त्रास होतोय, हे तुम्हाला समजतंय का? त्याच्यामुळे काही जरी झालं तरी त्या गोळ्या लवकरात लवकर बंद करायला पाहिजे। तर दुसरीकडे आता मात्र मल्लिकाला हे अजिबात देखील मान्य नसतं, कारण की हा सगळा प्लॅनिंग मल्लिकानेच बनवलेला असतो आपल्या बिचारा समरला खूप मोठ्या आजारात पोहोचवण्यासाठी। तर दुसरीकडे मात्र स्वानंदी ठरवते की आता काही जरी झालं तरी राजवाडेंकडून मला एकच प्रॉमिस मागितलं पाहिजे की ह्या गोळ्या लवकरात लवकर बंद करून आपण जेवढे काही व्यायाम प्राणायाम हे सगळं करून जर हे सगळं आजार थांबला ना तर खूपच बरं होईल, त्याच्यामुळे ह्या गोळ्या पूर्णपणे बंद करूया। तर दुसरीकडे आता मल्लिका हे सगळं जाऊन अर्पिताला सांगते आणि अर्पिता आणि मल्लिका दोघींमध्ये देखील आता खूप मोठा जबरदस्त पुढचा प्लॅनिंग होत असतो, कारण की त्यांना माहीत असतं की समरने जर ह्या गोळ्या बंद केल्या तर समरला नंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही, त्याच्यानंतर आपला प्लॅनिंग सक्सेसच होणार नाही। कारण की त्यांचा पहिला प्लॅनिंग हाच असतो की काही जरी झालं तरी मात्र सगळी काही राजवाड्यांची प्रॉपर्टी यांच्या हातामध्ये घ्यायची असते, पण आता त्यांच्यात अडथळा येणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे स्वानंदी। कारण की आत्तापर्यंत स्वानंदीने कधी देखील राजवाड्यांच्या केसांना जेव्हापासून स्वानंदी आली तेव्हापासून धक्का लागून दिलेला नसतो। तिला माहीत असतं की ह्या मल्लिका अंशुमान हे सगळे कसे आहेत, कारण की राजवाड्यांच्या तोंडावरती ती गोड गोड वागतात आणि पाठीमागे काय काय कांड करतात हे सगळं स्वानंदीला आपल्या माहीत झालेलं असतं। पण दुसरीकडे मात्र घडत असतं वेगळंच, कारण की तुम्हाला माहितीच आहे की समर त्या गोळ्या बंद करायला तयार होत नसतो, कारण की समर म्हणतो की त्या गोळ्या माझे जीव की प्राण आहेत स्वानंदी मॅडम, कारण की एकदा जर त्या मी गोळ्या बंद केल्या तर तुम्ही पाहिलंच माझी काय अवस्था होऊन जाते। तर दुसरीकडे स्वानंदी म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे, ती गोळ्या कशा बंद करायच्या। तर दुसरीकडे मल्लिकाने असा ट्रॅप बनवलेला असतो की त्यामध्ये समरला त्या गोळ्या घ्याव्याच लागणार असतात। तर पुढे जाऊन आता मात्र मल्लिकाचा, अंशुमानचा आणि सोबतच अर्पिताचा तिघांचा देखील हा प्लॅनिंग चाललेला असतो त्यांचा की काही जरी झालं तरी स्वानंदीला समरपासून कसं दूर करायचं आणि समरच्या त्या गोळ्या कशा चालू ठेवायच्या। तर आता स्वानंदी हे सगळं काही दरवाजातून ऐकते आणि स्वानंदीला समजतं की हा सगळा यांचाच प्लॅनिंग होता राजवाड्यांना फसवण्यासाठी। तर स्वानंदीकडे आता सॉलिड प्रूफ सापडलेला असतो। तर दुसरीकडे मात्र आता मल्लिकाला माहीत असतं की स्वानंदी आपल्याला काय आता आवरणार नाही आहे, कारण की ती आपल्या हाताच्या बाहेर गेली, कारण की आपण काही जरी केलं तरी स्वानंदी आपल्याला लगेच पकडू शकते। त्याच्यामुळे मल्लिका मात्र स्वानंदीला धमकी देण्यासाठी येते आणि म्हणते की हे बघ स्वानंदी, तुझी जेवढी लायकी आहे ना तेवढंच तू ह्या घरात करत जा, कारण की एकदा जर आम्ही समरला सांगितलं ना तुझ्याबाबत खूप साऱ्या गोष्टी तर त्याच्यानंतर समर तुला घरात उभा देखील करणार नाही आहे। त्याच्यामुळे आमचं उपकार आहेत तुझ्यावरती हे विसरू नको, त्याच्यामुळे आम्ही फक्त आणि फक्त तुझं ऐकून त्याचसाठी घेतोय कारण की माझी मुलगी तिकडे तुझ्या घरी भावाला दिलेली आहे म्हणून, नाहीतर आम्ही तुला ह्या घरात उभं देखील केलं नसतं। तर स्वानंदीला आता राग खूप येतो, स्वानंदी डायरेक्ट मल्लिकाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की कसं आहे ना काकू, आता मला सगळं सत्य समजलंय, त्याच्यामुळे तुमचं जे काही ढोंगी रूप चालू आहे ना, जे काय राजवाड्यांना फसवायचं, पाठीमागून त्यांच्यासोबत जे काही करायचं हे सगळं मला समजलंय। त्याच्यामुळे जर तुम्हालाच ह्या घरामध्ये राहायचं असेल आणि राजवाड्यांसमोर जर तुमची इमेज टिकवायची असेल ना तरी मी सांगते तसंच तुम्हाला करावं लागेल, नाहीतर मी जर राजवाड्यांसमोर तुमचा खरा चेहरा जर आणला ना तर राजवाडे तुम्हाला रस्त्यावरती भीक मागायला देखील लावायला मागे पुढे पाहणार नाही, हे मात्र विसरू नका। तर एकीकडे मात्र मल्लिका म्हणते की स्वानंदी तुला हे खूप महागात पडेल, तू माझ्यावरती हात उचलला, थांब मी आत्ता जाऊन समरला सांगते। तर दुसरीकडे मात्र स्वानंदी म्हणते की जा 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 काकू, तुला काय करायचे ते कर, तू जर राजवाड्यांना मी कानाखाली मारलेली गोष्ट जर सांगितली तर दुसरीकडे तू राजवाड्यांच्या गोळ्या का चालू ठेवल्या होत्या आणि का नव्हत्या हे सगळं मी ऐकलंय दरवाजातून। तर हे सगळं मात्र आता मल्लिकाचा पर्दाफाश तर स्वानंदी आपला करणारच आहे राजवाड्यांसमोर, पण ज्या प्रकारे स्वानंदीने आपल्या मल्लिकाचा माज उतरवला ना ते एकच नंबर केलं। तर व्हिडिओ पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जाता जाता व्हिडिओला हाईप करून जावा।